आखाडाच्या महिन्यामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ प्रवासाला सुद्धा नेऊ शकता असाही तुम्हाला करायचा आहे का? जराही तेलकट न होता 15 दिवस टिकणारा खमंग चटपटीत पदार्थ आज आपण करतोय. त्यामुळे पटापट लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, जे की मी आधीच चाळून ठेवलं होतं. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा. बारीकच रवा घ्यायचा, जाड रवा नको. सोबतच यामध्ये मस्त खमंग पुरी होण्यासाठी अर्धाच वाटी बेसनसुद्धा घालून घ्यायचं. आता मसाल्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा जो की मी आधीच हातावरती क्रश करून घेतला होता. सोबतच यामध्ये 1 चमचा धनेपूड इथं तुम्हाला वापरायची नसेल तर 1 चमचा धने जिऱ्याची पूड सुद्धा वापरू शकता. धने जिऱ्याची पूड घातल्यावरती जिरे घालण्याची गरज नाही. पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ. आता इथं यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा, ज्यामुळे मस्त चटपटीत पुरी तयार होईल. आता इथं तुम्हाला लिंबाचा रस घालायचा नसेल तर अर्धा चमचा चाट मसाला किंवा अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. सोबतच यामध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची. फक्त चिरता वेळेस देठाकडचा भाग न घेता फक्त पानंच घ्यायची. घातलेले सुके जिन्नस पिठांमध्ये व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे. आता इथं तुम्हाला दिसत असेल घातलेले सुके जिन्नस पिठामध्ये एकत्र केले. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. हलकं सैलसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. सुरुवातीला अर्धा वाटी पाणी घातल्यानंतर लागेल तसं थोडं थोडं वाढवत हलकं सैलसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. सुरुवातीला जर का तुम्ही घट्ट केलं तर ह्यामध्ये आपण रवा वापरलाय, त्यामुळे जसजसा वेळ जाईल तसतसं ते खूपच कोरडं होईल. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं सैलसर पीठ अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं. आता इथं मला एकूण 1 वाटी पाणी लागलं, पण पिठाच्या क्वालिटीवरती पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं. आता इथं पीठ भिजवून झाल्यावरती अर्धा पळी तेल लावायचं. पुन्हा थोडंसं 2 मिनटं पीठ मळून घ्यायचं. आता इथं व्यवस्थित पीठ मळल्या गेलं, मुरवत वगैरे न ठेवता लगेचच आपल्याला मोठ्या साईजचा उंडा हातावरती एकसारखा करून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही एक पुरीसुद्धा लाटू शकता, पण एकसारख्या पुऱ्या तयार होण्यासाठी इथं मी मोठ्या साईजचा उंडा हातावरती एकसारखा केला. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून मध्यम जाडीची पोळी लाटून घेतली. आता इथं तुम्हाला दिसत असेल एकसारखी पोळी मी लाटून घेतली. लगेचच ग्लासने पुऱ्या कट करायच्या. आता इथं तुम्ही वाटीने किंवा ग्लासने दोन्हीनी पुऱ्या कट करून घेऊ शकता, किंवा आधी सांगितल्याप्रमाणे एक पुरीसुद्धा लाटू शकता. पण त्यामुळे काय होतं, एकतर वेळही खूप जातो. अशा पटापट पुऱ्या आपल्या तयार होतात. आता इथं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मी पुऱ्या कट केल्या. लगेचच काय करायचं, जे साईडचं पीठ आहे ते काढून ठेवायचं. नंतर पुऱ्या करताना आपण वापरू शकतो. आता इथं ह्या पुऱ्या आपल्या कट झाल्या. लगेचच काय करायचं, तळायला घ्यायचं. अशाच न ठेवता लगेचच तळायच्या. एकतर काय होतं, पुऱ्या सुकल्यासारख्या होऊ शकतात, त्यामुळे कडकसुद्धा आपल्या पुऱ्या तयार होतील. आता इथं तेल मी गरम करायला ठेवलं. पिठाचा गोळा टाकायचा. लगेचच वरी आला की समजायचं व्यवस्थित तेल आपलं गरम झालं. जेवढ्या पुऱ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या. व्यवस्थित मनाने वर येऊ द्यायच्या. नंतर गॅसची आच मंद ठेवायची. व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. आता इथं तुम्हाला दिसत असेल की एक पुरी फुगल्या गेली आणि दुसरी फुगलीच नाही. तर असं का झालं असेल, तर ह्यामध्ये आपण कोथिंबीर भरपूर वापरली आहे, त्यामुळे एखादीच पुरी आपली फुगू शकते. पण चवीत काही फरक पडत नाही. इतक्या खुसखुशीत लागतात ना, की कधी तुम्ही ट्राय केल्या नसतील तर आजच ट्राय करा. 15 दिवससुद्धा अशाच्या अशा राहतात. तर चला, तुमच्याशी बोलता बोलता व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत ह्या दोन्हीसुद्धा मी पुऱ्या तळून घेतल्या. पूर्णपणे तेल निथळायचं. लगेचच एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या. बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या. ज्या पुऱ्या राहिल्या त्या मी लाटून घेते. अशाच पद्धतीने तळून घेते. सगळ्या पुऱ्या झाल्यावरती तुम्हाला दाखवते. जराही तेलकट न होणाऱ्या 15 दिवस टिकणाऱ्या खमंग चटपटीत तिखट मिठाच्या पुऱ्या कशा करायच्या हे आज आपण पाहिलं. आखाडाच्या महिन्यामध्ये आवर्जून ह्या पुऱ्या तयार केल्या जातात. तुमच्या भागामध्ये कोणत्या पद्धतीने पुऱ्या तयार केल्या जातात ते तर कमेंटमध्ये सांगा. सोबतच ही रेसिपी सुद्धा ट्राय करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग अशा पद्धतीने जर का तुम्ही पुऱ्या केल्यात ना, तर अशा 15 दिवस म्हणलं तरी राहतात. मुलांच्या डब्याला देण्यासाठी, प्रवासाला नेण्यासाठी नेहमीच पडलेला प्रश्न, एकतर सोबत काय घेऊन जायचं, त्यावेळेस तुम्ही ह्या पुऱ्या हमखास घेऊन जाऊ शकता. तर मग चला, पुन्हा भेटूया तशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.